मागील 8 दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळतंय। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर्जानुसार 3000 रुपये प्रति क्विंटल ते 4600 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे। परतीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन खराब झाल्याने सोयाबीनचा दर्जा कमी झाला आहे। त्याचबरोबर सोयाबीनमध्ये आर्द्रतेचं प्रमाण जास्त असल्यामुळे देखील सोयाबीनला कमी दर मिळत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। माझं नाव संजय रामकृष्ण कानाडे। आज जालना मंडळामध्ये सोयाबीनची आवक 3500 पासून तर 4000 क्विंटलची होत आहे। त्यात परतीच्या पावसाने सोयाबीनचा दर्जा घसरला आणि ओली सोयाबीन येत आहे। ओली सोयाबीन एकदम हलकी सोयाबीनचे बाजार 3000 पासून तर 4000 आहे आणि मोचरनुसार बाजार 4000 पासून तर 4600 आहे। सोयाबीनचे बाजार सध्या ओले असल्यामुळे कमी मिळत आहे, पण माल वाळेल सोयाबीन आला तर शेतकऱ्याच्या पदरात चांगले भाव पडण्याची शक्यता आहे। त्यात सोयाबीनचा अगर दर्जा घसरला तर भाव कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि आता पावसाने उघडदीप दिली तर बाजारामध्ये आवकामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। सध्या तरी 8 दिवसापासून बाजार स्थिर आहे। आता तेलाच्या भावावर डिपेंड असून तेलाचे भाव वाढले तर सोयाबीनचे बाजार अजून वाढण्याची शक्यता आहे। त्याच नाफेडने खरेदी चालू करणार, त्याच्यामुळे सोयाबीनचे बाजार शक्यतो चांगल्या सोयाबीन उत्कृष्ट कृतीच्या सोयाबीनला चांगले भाव मिळण्याची शक्यता आहे। आणि त्यात आता सर्व शेतकरी वल्ला कच्चा माल घेऊन येत आहे, कारण लोकांना माल काढल्यानंतर वाळू घालण्याची सुविधा नाही, जागा नाही, त्याच्यामुळे मार्केटमध्ये सहसा 99% हा वल्ला माल येत आहे आणि शेतकरी विकण्याच्या तयारीत आहे। अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन साठवण्याची अडचण असल्याने शेतकरी आर्द्रता जास्त असलेली सोयाबीन विकण्यासाठी घेऊन येत आहे। यामुळे सोयाबीनच्या दरात मोठी तफावत आढळून येत असून तब्बल 3000 रुपये प्रति क्विंटल ते 4600 रुपये प्रति क्विंटल एवढी तफावत दरामध्ये पाहायला मिळते। केवळ 10% आर्द्रता असलेल्या सोयाबीनला 4600 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे, तर ओल्या सोयाबीनला गुणवत्तेनुसार 3000 रुपयांपासून ते 4500 रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचं व्यापारी संजय कानडे यांनी सांगितलंय। केंद्र सरकारने कच्च्या तेलावर 20% आयात कर लावल्यानंतर सोयाबीनची विक्री हमी भावाच्या आसपास होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। मात्र परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झाल्याने गुणवत्ता खराब झाली आहे। यामुळे कमी दर मिळत असल्याचं देखील व्यापाऱ्यांनी सांगितलंय। आगामी काळात सोयाबीनची गुणवत्ता सुधारल्यास दरामध्ये देखील सुधारणा होऊ शकते अशी शक्यता देखील वर्तवण्यात येते। नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना।